तुम्हाला असं जाहीर करतो. आजच्या या ठिकाणी आमचे चांगले स्नेही मित्र कैलासवासी प्रकाशजी कोळेकर मामा, त्यांच्यानंतर त्यांचे जे कुटुंबीय आहेत, हे सर्वांवरती दुःखाचा डोंगर कोसळला. आज मामांनी त्यांच्यासाठी मुलं अतिशय कष्टाळू सुसंस्कृत आहेत आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर नोकरी किंवा ह्या गोष्टीपेक्षा स्वतःच्या व्यवसायातनं स्वतःच्या पायावर उभा राहून आणि त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी त्यांचे मला वाटतं बरेचसे गाळे आहेत, काही भाड्याने गेलेत, काही त्यांनी त्यांचा व्यवसाय या ठिकाणी टाकलाय. व्यवसायामध्ये पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि ग्राहकाचं मन जिंकण्याचं तुम्ही काम करा. मला वाटतं निश्चितच तुमच्याच हाताखाली 10-5 लोक काम करतील. अशा पद्धतीने तुम्ही जर हे हॉटेल चालवलं आणि जर सगळ्यांचे जर या ठिकाणी अभिप्राय मिळाले की बाबा इथं उत्कृष्ट प्रकारे जे हवं आहे ते त्यांना मिळतंय, हीच खरी कोळेकर मामांची इच्छा, श्रद्धांजली पूर्ण होईल. आणि ह्या हॉटेलला आज दसऱ्याच्या निमित्ताने हा व्यवसाय समृद्ध व्हावा, चांगला व्हावा आणि ह्या व्यवसायाकडे बघून अनेक युवकांना प्रेरणा मिळावी, अशा पद्धतीने हा व्यवसाय ह्या तिघा बंधूंनी चालवावा अशी या ठिकाणी अपेक्षा केली तर ती काही चुकीची होणार नाही आणि मला वाटतं निश्चित ते करतील अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की त्या पद्धतीने तुम्ही करा. आई कमला भवानी आदिनाथ महाराज तुमच्या प्रामाणिकपणाच्या पाठीशी निश्चित उभा राहतील आणि तुम्हाला समृद्धी आणि सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवसायामध्ये यश प्राप्त होईल असं म्हणलं तर वावगर होणार नाही. तुमच्या सगळ्याच्या वतीने, आमदार साहेबाच्या वतीने, तालुक्याच्या वतीने मी ह्या कुटुंबाला, ह्या मुलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. दसऱ्याच्याही तुम्हाला शुभेच्छा देतो. दिवाळीत तुमची आमची भेट होईल का नाही होईल माहीत नाही, कारण त्यावेळेस तुम्ही दुसरीकडे मी दुसरीकडे असायचं. त्यामुळे दिवाळी दसऱ्याच्या अशा ॲडव्हान्स देतो सगळ्याला शुभेच्छा आणि या ठिकाणी त्या व्यवसाय करणाऱ्या बंधूंना आशीर्वाद देतो आणि निश्चितपणाने त्यांनी मी सांगितलेल्या सूचनांचं पालन करून पुढचं त्यांचा व्यवसायामध्ये असलेलं काम त्यांनी चालू ठेवावं ह्याच शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. या उद्घाटन समारंभ